लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राणेनगरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी, महिलांचाही सहभाग, वाहतूक विस्कळीत। बातमी नाशिक येथून। राणेनगर परिसरातील सुमन पेट्रोल पंपासमोर शनिवारी रात्री सुमारे 11 ते 11:30च्या दरम्यान 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। या घटनेत महिलांचाही सहभाग असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही गटातील संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान हा वाद नेमका कशावरून झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। हाणामारीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेमुळे राणेनगर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर।